हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मार्गशीर्ष महिन्यातली पहिल्या गुरुवारची पूजा होती आणि हा व्हिडिओ खूप लेट येऊ राहिला आहे कारण आज आता सोमवार आहे आणि गुरुवारी सगळे व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवले, पण मला एडिटिंगला टाईमच भेटला नाही. खूप सारी धावपळ होती. तर आता इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईन आणि आपले रेग्युलर व्हिडिओ देखील येत जाईन. खूप सारे व्हिडिओ असे शूट करून ठेवलेत, फक्त एडिटिंगमुळे राहिलेत. तर तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी इथं सकाळी छानपैकी आवरून इथं पूजा मांडून वगैरे आणि आदल्या दिवशी ना आम्ही गुजराती मार्केटला जाऊन आलो होतो, जेणेकरून मला वाटलं त्या मार्केटला देवीचे साचे वगैरे भेटतील, जेणेकरून अजून छान पद्धतीने पूजा मांडता येईल. पण इथं नाही भेटलं मला जास्त काही सामान. आपल्या महाराष्ट्रामध्येच ॲवेलेबल असते देवीचे मुखवटे वगैरे, इथं शक्यतो नाही भेटत. तर म्हणजे माझ्याच्यानी जेवढं सामान ॲवेलेबल झालं तशा पद्धतीने मी इथे साधी सिंपल छानपैकी पूजा मांडून घेतली. आणि श्रीशाना मला नुसती लुडबुड करत होती. मग तिच्या पप्पांना पण सुट्टी होती तर ते तिला थोडं बाहेर घेऊन गेले. मग ते दोघं बाहेर खेळत होते, तोपर्यंत मी इथं पूजा मांडून घेतली. आणि पूजा मांडल्याच्या नंतर ना एक असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. तर रांगोळी तर खूप मोठी काढायचं चाललं होतं, पण श्रीशाना राऊंड राऊंड पुसणारच होती रांगोळी, त्यामुळे एकदम अशी साधी सिंपल छानपैकी रांगोळी अशा पद्धतीने मी इथं मार्गशीर्ष महिन्यातली पहिल्या गुरुवारची पूजा मांडून घेतली. आणि खूप छान वाटत होती कारण पूजा केल्याच्या नंतर एक असं प्रसन्न वाटतं आणि मनाला पण खूप छान वाटतं. नंतर श्रीशा मॅडम खेळून आल्या होत्या मला मध्ये लुडबुड करायला. ती म्हणत होती मम्मा मला पण रांगोळी काढायची. तर बाहेर खेळी तवर खेळी, नंतर परत आतमध्ये आली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही तिरुमला देवस्थानम या मंदिरात गेलो आणि इथलं वातावरण ना खूप छान होतं. बघा, आज गुरुवारची पूजा पण होती आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि देवाचं दर्शनाचा योगायोगच झाला. आणि ह्या मंदिरात आल्याच्या नंतर ना खूप प्रसन्न वाटतं, एक शांतता असते आणि खूप सारं मोकळी हवा असते आणि खूप मोकळं वातावरण असतं. इथं आल्याच्या नंतर खरंच मनाला खूप छान वाटतं. आम्ही जेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशीची दिंडी निघते ना त्यावेळेस इथं आलो होतो. तर खूप मोठा स्पेस आहे इथं, वातावरण पण खूप छान आहे. तर म्हटलं चला आज आपण इथं जाऊन दर्शन वगैरे घेऊया. त्यानंतर संध्याकाळी ना फौजींचे मित्र पण येणार होते जेवण करण्यासाठी. तर म्हणजे एकच जण येणार होता, तर मग घरी जाऊन जेवण पण बनवायचं. दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच घरी आलो. तर घरी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूया. तर जाताना मी थोडंसं स्वयंपाक बनवून गेले होते, म्हणजे डाळ भात लावलेलं होतं, कणिक मळलेलं होतं, पायनॅपल शिरा आणि बटाट्याची भाजी ही दोनच बनवायची होती. म्हटलं ते गरम गरम बनवूयात. तर आज बघा ना कसा योगायोग, गुरुवारची पूजा मांडून झाली आणि देवाचंही दर्शन झालं. अगदी छान असं मनाला प्रसन्न वाटणारं वातावरण वाटलं. तर घरी आल्याच्या नंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूयात. तर इथं मस्त मी मटर आणि बटाट्याची भाजी बनवणार होते आणि ती खायला ना खूप छान अशी लग्नातल्या पंक्तीतली भाजीसारखी लागते. तर इथं मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून घेतले आणि छान असं तेलात परतून देते. तर जेवणासाठी आज म्हटलं गुरुवारची महालक्ष्मीची पहिलाच गुरुवार आहे, तर काहीतरी स्पेशल पण बनवूया. आणि खूप दिवसापासून चाललं होतं, म्हणजे एक मनन यांचंच फ्रेंड आहे आणि तो शिक्षणासाठी इथं केरळमध्ये त्याचं शिक्षणासाठी आलेला आहे. आपल्या नगरचाच आहे, अहिल्यानगरचाच. तर मग त्याला पण कधीमध्ये आम्ही जेवणासाठी इन्व्हाइट करत असतो, कारण त्याचं पण इतक्या लांब असं कोणीच नसतं आपलंसं. आणि आपल्या इकडं जसं जेवण मिळतं ना तसं इथं भेटत पण नाही. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवतो, तर त्याला पण आपण जेवण करायला बोलूयात. तर मी इथं मस्त कांदा वगैरे परतून घेतला, त्यात अद्रक आणि थोड्याशा 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, त्या देखील टोमॅटो छानपैकी इथं मस्त परतून देते मी. तर अतिथी देवो भव म्हणतात ना, हे खरंच आहे. म्हणजे एखादं जर आपल्या घरून जेवून गेलं तर त्याचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच लागतात. आणि त्याचं पण बिचाऱ्याचं इथे एवढ्या लांब केरळमध्ये कोणीच नाही आहे, तो त्याच्या शिक्षणासाठी इथं राहतोय आणि खूप सारं स्ट्रगल करतोय. म्हणजे शिक्षण करूनही जे पिझ्झा बर्गरच्या डिलेवऱ्या असतात तो देखील तो करतो. म्हणजे एक एज्युकेशनसाठी
किंवा किती स्ट्रगल करावं लागतं, किती मेहनत असती. आणि गावाला जर गेला तर आम्हाला हमखास बोलतं की ताई भाऊ तुमचं काय सामान आणायचं, येताना सगळं घेऊन येतो जे गावावरून आम्हाला पाहिजे असतं ते. आणि खूप गरीब मुलगा आहे, त्यामुळे मग आम्ही पण त्याला म्हणजे कधी पण असं जेवण वगैरे वेगळं बनवलं तर त्याला हमखास बोलवत असतो आणि तो खूप आवडीने जेवण करतो ना, यातच खूप समाधान वाटतं. तर इथं आता मी गिरवी छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतली, जे टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि आता तेलात थोडेसे मोहरी आणि जिरे तडतडून दिलेत. आता ही गिरवी त्यात टाकून याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर जी पेस्ट केली होती कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची, ती पेस्टला छानपैकी परतून देते मी याला. आणि एका पातेल्यात ना मी वाटाणा आणि मटर आणि बटाटे कापून घेतले होते, ते पण त्यात शिजवून घेतलेत. तर साईडला दुसऱ्या गॅसवर त्याला छानपैकी शिजवून घेतलं आहे. तर इथं छानपैकी गिरवी ना मी तेल सुटेपर्यंत परतून देते, कारण गिरवी जेवढी आपण जास्त परतली जाते ना तेवढी भाजी चव छान उतरते. त्यामुळं इथं मी गिरवीला कमी गॅसवर मध्यम गॅसवर परतून देते. गिरवीला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे. तर आज मंदिरात गेल्याच्या नंतर खूप छान वाटत होतं. तिथला स्पेस वगैरे पण खूप छान होता आणि असं वाटत होतं त्या मंदिरातच खूप वेळ बसून राहावं. पण घरी पण जेवायसाठी इन्व्हाइट केलं होतं त्याला, तो पण येणार होता. तर मग घाईघाईच आलो. तर एका दिवशी परत सुट्टी असली तर निवांत असं जाऊ आणि तुम्हाला पूर्ण मंदिराचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. खूप मोठा स्पेस, गोशाळा वगैरे खूप छान आहे आणि तिथं शांतता पण खूप छान आहे. गेल्याच्या नंतर असं तिथंच बसूशी वाटतं. तर मी एखादा नवीन व्हिडिओ नक्कीच बनवन, त्या म्हणजे जेवढ्या क्लिप्स मी घेतल्या तेवढ्या तर शेअर केल्यात तुमच्याबरोबर. पण खरंच आम्हाला माहीत पण नव्हतं की एवढं मोठं मंदिर आपण जिथं राहतो त्या एरियात आहे. ज्या दिवशी आषाढी एकादशी झाली ना तर त्या दिवशी आम्ही गेल्याच्या नंतर मग पाहिलं की अरे बापरे किती छान मंदिर आहे ना, आपण तर कधी आलोच नाही तर असं वाटलं तेव्हा. मग त्यानंतर मग आज जायचं पण होतं, श्रीषाचं पण कानातलं तुटलं होतं. तर ते पण बसून आणलं, म्हणजे दुसरं बसून आणलं आणि मग म्हटलं मंदिर पण जवळ आहे तर जाऊन आलो. तर आज खूप सकाळपासून असं प्रसन्न वाटतंय ना, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि छानपैकी मंदिरात पण दर्शन झालं, पूजा पण मांडली. एकदम असं मनाला प्रसन्न करणारं वातावरण झालं होतं आज. तर आता इथं आपली गिरवी अशी परतत आलेली आहे आणि गिरवीला आता कडाकडांनी छानपैकी तेल सुटायला लागलं आहे. आज सकाळपासून उपवास पण होता आणि देवीसाठी नैवेद्य पण बनवायचा होता आणि त्याला पण जेवायला इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे म्हटलं आज काहीतरी असं स्पेशलच मेनू बनवूयात. तर जाताना मी इथं डाळ भात वगैरे बनवलं आणि मी पायनॅपलचा शिरा देखील बनवला. त्याचा स्पेशल व्हिडिओ मी चॅनलवर रेसिपीचा अपलोड करेन. आणि पायनॅपल शिरा खरंच खूप छान झालेला होता. तर हे बघू शकता, मी गिरवी इथं खूप वेळ परतून घेतलेली आहे आणि अगदी आता गिरवी आपली परतत गेलेली आहे. गिरवी आपण जेवढी जास्त परतून घेतो ना तेल सुटेपर्यंत तेवढे भाजी खायला खूप छान लागते. तर इथं एकदम परफेक्ट अशी गिरवी आपली परतून झालेली आहे. तर मसाल्यामध्ये ना मी इथं लाल तिखट पावडर, म्हणजे काश्मीरी लाल तिखट पावडर आणि थोडा गरम मसाला ॲड केला होता, थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केलं होतं. तर ती क्लिप्स माझ्याकडून ना घ्यायची लक्षातच नाही राहिलं, कारण खूप घाईघाई स्वयंपाक बनवला होता मी आज, पण जेवढं शक्य झालं तेवढी तरी घेतली आहे. नंतर मी 2-3 मध्यम आकाराचे बटाटे आणि थोडं मटर उकडून घेतलं होतं, ते पण आता याच्यात टाकून घेते. आणि ही भाजी ना तुम्ही खरंच एकदा ट्राय करा, खूप छान लागते खायला. अगदी लग्नातल्या पंक्तीत जशी मिळते ना तशीच लागते, खूप टेस्टी लागते आणि खरंच खूप टेस्टी झाली होती. तर याच्यात आता मी गरम पाणी टाकते, कारण कोणत्याही भाजी करताना आपण जर गरम पाणी टाकलं तर भाजीची चव बिघडत नाही, तशीच राहते आणि कलर पण भाजीचा जात नाही, कलर पण अगदी तर्री पण तशीच येते. गॅसवर दुसऱ्या पातेल्यात मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण आपल्याला भाजीत गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणून. तर इथं मसाले आणि बटाटा वाटाणा छानपैकी मिक्स करून घेतला. आता आपण पाणी ॲड करूयात. तुम्हाला जशी क्वांटिटी हवी असेल, पातळ घट्ट, तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर मी आता याच्यात पाणी टाकून घेते आणि याला मिक्स करून घेते. आणि मिक्स केल्याच्या नंतर याला आता वरतून थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे. तर इथं शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घेते, त्यामुळे आपल्या भाजीला अजून घट्टपणा येतो आणि खायला पण टेस्टी लागते. तर इथं मी 2 ते 4 चमचे इथं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि थोडी कट करून कोथिंबीर देखील टाकली आहे आणि वरून थोडीशी असा कसुरी मेथी टाकूयात, जेणेकरून टेस्ट अजून पण भारी लागते.
चवीनुसार मीठ टाकून कमी गॅसवर याला छान उकळी काढून घेऊयात. आणि तुम्ही जास्त जर तुम्हाला घट्ट भाजी पाहिजे असेल तर तुम्ही याला पण अजून उकळी काढून घट्ट करू शकता. वरतून छान अशी थोडी हातावर चुरगळून कसुरी मेथी ॲड केली आहे, जेणेकरून भाजीची चव अजून छान लागते. तर इथं आपली लग्नातल्या पंक्तीतली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही एकदा नक्की बनवा, खायला खरंच खूप छान लागते. तर इथं माझा स्वयंपाक आता बनवून तयारच झाला होता. नंतर मी गरमागरम मस्त पुरी काढून घेतल्या. आता भाजीला कमी गॅसवर मस्त अशी उकळी काढून देऊया. तर मी इथं स्वयंपाकात बनवली होती. याच्यात मी बटाट्याची भाजी जी केलेली ती काढून घेतली. त्यानंतर मी इथं पायनॅपलचा शिरा बनवला होता. याची पण रेसिपी मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेन. त्यानंतर डाळ बनवली होती आणि इथं मी भात बनवला होता आणि आता पुरी बनवली होती. याचा पूर्ण व्हिडिओ काढायचे होते मला, पण काही टाईम अभावी नाही भेटले. नंतर मग तो पण आला, त्याचं नाव मनन आहे. आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण करून घेतलं. मला पण उपवास सोडायचा होता. तर असं होता आजचा आमचा दिवस. तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जेवण खूप छान झालं होतं आज आणि मननला पण खूप आवडलं आणि त्याने खूप आवडीने जेवण केलं. तर चला भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवे असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.